सामना तुम्ही पाहताय मदरच्यात मध्ये दोन ताकदवर टीम सेमीफायनल 1 एका बाजूला ग्रिबान हिरा 11 तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय एकवीरा 11 दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम शो द गुड गेम पहिलाच बॉल लाऊड अपील होतीये पंचा सहमत नव्हतोय आणि पहिल्या बॉलवरती एक चिकित सिंगल रफ्तार का सौदागर निलेश कालेकर अर्थातच पेट्रोल भाई गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडली जाते धाव फलकावरती एक धाब इथे जोडली गेली आहे गंगाराम शेट्टीचा आवाज तुम्ही ऐकताय आमचे मन्नू थॉमस सरांचा आवाज शेट्टीचा तुम्ही ऐकू शकाल मैदानाच्या चौफेर बाजूला 5 षटकाचा हा देखील सामना तुम्हाला पाहायला मिळेल निलेश कालेकरला तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती एक चिकित सिंगल एकपटी गेली आहे आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न इथे संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा तुम्ही पाहता खर तर डॉट बॉलची समाप्ती होत असताना निलेश कालेकरला तुम्ही पाहू शकता स्वप्नबाद सुरुवात त्याने केली आहे 2 बॉलवरती बीट करतोय बॅटरला वेगाचा बोलबाला तुम्ही पाहू शकता निलेश कालेकरच्या माध्यमातून 2 चेंडू त्याने फेकून झालेत आतापर्यंत दोन्ही बॉल निर्धाव त्याने टाकलेत गोलंदाज या राऊंड द विकेट ऑन साइडला खेचलाय जागेवरच पुल केलाय बॉल चाललाय बॅकर स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार मास्टर कंटिन्यू थँक्यू सो मच मन्नू पाहू शकता रश्की कमर झाला तर अजून डान्स चांगला पाहायला मिळेल डीजे मास्टर हा षटकार आलाय धावफलक वेगाने पुढे सरकत असताना आमचे दीपू मराडे आमच्या सोबत जोडले गेले जिथे कमी तिथे आम्ही हे सातत्याने त्यांचं समीकरण तुम्ही पाहू शकता या वेळेला देखील पुन्हा एकदा तेच तराल गोलंदाजी फाईन लेगला चेंडू इथे मात्र तुम्ही पाहताय यशच्या मागे मी म्हणेन यष्टीरक्षक प्रशांत बीट झाला परंतु आता भूषण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना डॉट बॉलची समाप्ती होती निलेश कालेकर अर्थातच पेट्रोल भाई तुम्ही पाहू शकता मयूरजी खाडे साहेब जे मात्र ज्यांनी हा संघ बांधलाय मैदानावरती खेळत असताना आई एकविरा 11 विपक्ष तुम्ही पाहताय मदरच्यात मध्ये सामना रंगत असताना बॅकपुढे गेले पंच केला गॅपचा सिलेक्शन बॉल चाललाय इनसाइड आउटचा नेत्र दिव्य स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा come on अंकासाठी एकदा जोरदार टाळ्या काय डान्स होतोय खरं तर रवीना टंडन देखील लाजेल असा डान्स तुम्हाला पाहायला मिळतोय येस गुरुदास सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 प्रशांत भोईर तो स्ट्रायकिंग वरती बॅटर रोहित राऊंड द विकेट या वेळेला तुम्ही पाहता जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये बॅटन बॉलचा टप्पा पडला बॉल मात्र निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये रोहितला तुम्ही पाहताय नवीन बॅटर माझ्या हातमध्ये प्रथमेश बैकर दाखल झालाय नेट नंबर 3 वरती पहिला बॉल डॉट फेकलाय प्रशांत भोईरला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय षटक क्रमांक 2 मार्कस असताना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल
अजून एक चांगला फटका इनसाइड आउट वार शॉट बॉल चाललाय डी बॅकआउट पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धाव फलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत 15 धाबा. षटक क्रमांक दुसऱ्या मार्गाचा असताना पहिल्या षटकाच्या 11 धाबा पाहिल्या. एक फलंदाज महत्वाचा बाद झाला नरेंद्र माली, परंतु काय फरक पडतोय मैदानावरती रोहित त्याची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. 4 धाबा इथे मात्र एकपटल्या गेल्या. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहता ड्रॉप एच आणि क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. कॅच ड्रॉप. खर तर जेल कोणाचा सोडलाय रोहित बराडे त्याच्या बॅटमधून धाबांचा आपण पाहिलाय आणि ओमकार गडगेने तुम्ही पाहता इथे जेल ड्रॉप केलाय आणि धावफलक पाहता पुढे सरकेल. 16 धाबा धावफलकावरती जोडले गेला. रोहित मराडे एक चांगला खेळाडू आहे, त्याचा कॅच इथे ड्रॉप झालाय, परंतु या कॅचची किंमत मोजावी लागेल. टीम क्षेत्ररक्षक करत असताना 21 11 या संघाला गोरदास प्रशांत चांगली गोलंदाजी करतो. एक चौकार जरूर आलाय. 3 बॉलवरती 5 धाबा त्याने खर्च केल्या. अडबा बाटना वार शॉट बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जेल स्वीटला जेल सुटल्याच्या नंतर तुम्ही पाहिले की सिंगल एक पडली, स्ट्राईक रोटेट झाली आणि आता प्रथमेशच्या बॅटचा धमाका, चेंडू सीमा पार, षटकार. तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये बाटची कडा असताना मागे थर्ड मानला. मोमेंटम शिफ्ट झालाय की काय या मॅच मध्ये. जेल स्वीटला जेल सुटल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं खरं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक षटकार आणि आता हा चौकार. 4 धाबा. एक षटकार एक चौकार. बॅट्समन प्रथमेशच्या बॅटमधून धाव फलक पुढे सरकत असताना गोरदास प्रशांत राऊंड द विकेट. या वेळेला इथे मात्र तुम्ही पाहताय डॉटबॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता प्रशांत भोईरने सोडलाय, कारण शेवट गोल करत असताना डॉट बॉल. गोलंदाज जर 3 षटकार खातोय तर त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज निलेश मराडे आणि नरेश नवले यांच्याकडून. म्हणजे आम्ही गेलोय, तुम्ही देखील आमच्या पाठी या. क्या बात आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मिस्टाईम स्ट्रोक क्षेत्ररक्षक पोहोचलाय. स्वतः गोलंदाज हा झेल माझा आहे मी स्वीकारणार हे सांगत असताना तुम्ही पाहताय बॅट्समन रोहित त्याला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद.
नुपूर बाईकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नुपूरचा खेळ कालच्या दिवसामध्ये चांगला झालाय, परंतु या मॅच मध्ये नुपूरला धावा जमा करावा लागतील भरपूर, कारण समोर एक तगडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. प्रेक्षक कमाल जेलसाठी खरं तर शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर दिनेशजी हरिश्चंद्र धुमाळ साहेब त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि 50 वर्षाच्या वरती जे कोणी प्रेक्षक असतील त्यांनी जर जेल स्वीकारला तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज. क्षेत्ररक्षक पोहोचला गोलू. आज गोलूचा खेळ भरपूर चांगला झाला. आई एकविरा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तर त्याचं कारण एकमेव कारण गोलू आणि दुसरं कारण म्हणजे दादू ओमकार गडगे ज्याने 3 षटकार त्याच्या बॅटमधून मारलेत. या स्पीडअप करा कारण अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चांगला फटका आहे, फटका पोहोचला. पुन्हा एकदा खेळाडू पुढे सरकतो. युवराज मुनेला तुम्ही पाहताय. 2 मॅच मध्ये युवराज मुने इथे मात्र परास्त झाले होते. खरं तर परास्त नाही तर बॅकफुट वरती होते, परंतु आता एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय आणि परत बाद होतो. वेलकम पंकजी बोले, आपण आलात या मॅच मध्ये. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत, हार्दिक मनपूर्वक स्वागत. कारण पंकज बोलेच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. MPL असेल, त्यानंतर जगदीश दादा स्मृती चषक असेल, नेहमीच अपाट मेहनत ज्याची असते तो पंकज बोले आपण पाहू शकता. खरं तर पंकज बोले म्हटलं तर एक मोठे उद्योजक आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल फिश व्यवसाय असेल, त्यानंतर स्पोर्ट्स शॉप असेल, त्यानंतर रिक्षा चालक पालक संघटना असेल. परंतु ज्यावेळेस क्रिकेट हा प्रश्न येतो ना, त्यावेळेस त्या साऱ्या गोष्टी बाजूला सारून जो मैदानाच्या आतमध्ये मेहनत करत असतो दिवस रात्र, ते नाव पंकज बोले. त्यामुळे पंकज बोलेसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. हरकत नाहीये पंकज, आपण परास्त झालात. पुढील वाटचालीस तुम्हाला आम्ही भरपूर शुभेच्छा देऊ. यस 2 वर्ष खरं तर चॅम्पियन होती टीम जेम स्पोर्ट्स. चला लगेच स्पीडअप करा. यस पंकज बोले आले, त्यांनी आता सुगंध दरबळला त्यांच्या परफ्यूमचा. ऑन साइडला खेळलाय, चांगला फटका आहे. सेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट. कॅमेरामॅनला टार्गेट केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर, भरपूर चांगलं संगीत आपण वाजवलं. पंकज बोले आज परास्त जरूर झालाय, परंतु 2 वर्ष त्यांनी प्रीमियर लीग गाजवली आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. पहिल्या वर्षामध्ये जेम स्पोर्ट्सच्या संघातून बाजी त्यांनी मारली, त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या वर्षी दोस्ती 11 अमृतजी गडगे, जितूदादा गडगे आणि पिंटशेठ गडगे यांच्या माध्यमातून नक्कीच तो संघ पुरस्कृत करण्यात आला होता. दुसऱ्या वर्षामध्ये दोस्ती 11 या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी चॅम्पियनशिप पटकावली आहे. परंतु या वर्षी खरं तर तो स्पर्धेतून बाद झालाय, परंतु हरकत नाही आहे. कारण वाघ ज्यावेळेस 2 पावलं मागे येतो ना, तो घाबरलेला नसतो, त्याची तयारी झालेली असते उंच भरारी घेण्याची. आणि आम्ही आवर्जून छातीठोकपणे सांगत असतो, 24 बॉलमध्ये 90 धावांचा खेळ कोणी केलाय तर तो खेळाडू पंकज बोले. हरकत नाही आहे. अजून एक चांगला फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार आलाय. ऐवा काय इथे मात्र स्वीकारला असं वाटतंय. संग्राम, हा संग्रामने 2 दिवस झाले खरं तर नको केलाय. जेल स्वीकारून त्याने मात्र भरपूर पारितोषिके जमा केलेत. आणि संग्राम आपण यायचं, आपल्याला 500 रुपयाचा काश प्राइज देण्यात येईल. धाबा माफी सभी 41 धाबा, 3 षटकांच्या संमतीनंतर 41 41 धाबा. या संग्राम आलेत, त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊया. चला समोर यायचंय दिनेशजी, आपण देखील पुढे या. दिनेश दादा आपण समोर या. पांडुरंग काका मराठे यांच्या शुभ हस्ते आम्ही संग्राम भालचंद्र राऊत यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज देतोय. यस आमची देखील चायनीजची सोय झाली संध्याकाळी संग्राम कडून, हरकत नाही आहे.
डीजे मास्टरना संगीत भरपूर चांगला बाजूला पिले पिले, परंतु दारू असेल, विमल गुटखा या साऱ्या गोष्टीपासून दूर राहा. एक मैसेज आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु कलियुग है, यहाँ पर अच्छाई के पीछे कोई नहीं जाता है, बुराई के पीछे पूरी दुनिया जाती है. दूध बेचने वाले को कहीं नहीं जाना पड़ता, शराब बेचने वाले को कहीं नहीं जाना पड़ता, दूध बेचने वाले को गली गली चौरा चौरा पर घूमना पड़ता है. खरं तर घरातल्या चुली मोडून गॅस सिलेंडर घेऊन आले, परंतु आता चुलीवरच्या भाकरी करण्यासाठी गावभर फिरतोय माणूस. हे कलियुग आहे. नवीन खेळाडू मैदानात तुम्ही पाहताय. खरं तर लकी माळी आता दाखल झालाय. गोरदास प्रशांत थोडस एंटरटेनमेंट मनोरंजन आम्ही देखील करतोय. गावाची लीक आहे, आम्हाला देखील आज अभिमान आहे, त्यामुळे आम्ही देखील थोडस मजाक मस्ती करतोय, हरकत नाहीये. प्रशांत भोईर आलेत गोलंदाजी मार्क वरती. टीम आई एकविरा संघाचे मोठ्या विश्वजीत ठाकूर आता गोलंदाजी मार्क वरती सज्ज होता. स्टाकिंग एरवरती लकी. लकी आज लकी ठरेल का टीम ग्रिबा निहिरा 11 संघासाठी, कारण कालच्या दिवसामध्ये चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. गोरदास या राऊंड द विकेट. यावेळेस देखील कॅपशॉट शर्यत करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा एक्स्ट्रा खबरच्या दिशेला खेचण्याचा प्रयत्न. खरं तर लकी माळी सिंगल डबल साठी बनलेला नाहीये. चौकार षटकार त्याची ओळख आहे आणि तेच फटके खेळण्याचा तो प्रयत्न करतो. ज्यावेळेस डिफेन्स करायला तो जेव्हा जेव्हा गेलाय ना, त्यावेळेस चेंडू डॉट आलाय, या शंका नाहीये. गणेशजी माळी यांचे चिरंजीव लकी स्टॅकिंग एरवरती. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु समोर तुम्ही पाहताय प्रशांत भोईरला तुम्ही पाहू शकता. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा प्रशांत भोईर चांगली गोलंदाजी करतो ना, त्यावेळेस छाती 2 ते 3 फूट बाहेर येते, शंकाच नाहीये. असा खेळाडू तुम्ही पाहू शकता. चांगला क्रिकेट प्रशांत भोईरचा तुम्ही नेहमीच पाहिला आणि आज देखील तुम्ही पाहू शकता तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर मयूर शेठ खाडे यांनी सांगितलं होतं की खेळाडू आयकॉन घेईल तर तो प्रशांत भोईर, आणि तो प्रशांत भोईर आज त्याच्या टीम मध्ये खेळतोय आणि संघाला त्यांनी चांगली कामगिरी करून दिली. खरं तर मयूर शेठ खाडेचं देखील मी कौतुक करेल, कारण मयूर शेठ खाडेच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. आणि फक्त संघ नाही बांधला तर मयूर शेठ खाडेनं क्रिकेट देखील खेळून दाखवलाय. भरपूर चांगला क्रिकेट त्याने खेळला मयूर शेठ खाडेच्या माध्यमातून, आणि कालचा दिवस देखील त्यांनी गाजवला आणि आजचा दिवस देखील त्यांनी गाजवलाय. म्हणून तर म्हटलं जातं, जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बन पड़ी घड़ी बे दिन में 2 बार सही समय बताती है. आणि 2 दिवसामध्ये भरपूर चांगला क्रिकेट मयूर खाडेचा आपण पाहिलाय. मुख्य व्यासपीठावरती दिनेशजी हरिश्चंद्र धुमाळ साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे आभार व्यक्त करू. ऑन साइडला खेचला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले 3-3, परंतु नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू इथे ट्रॅबल झालाय. दरम्यान निलेश कालेकर पेट्रोल बाय पोहोचले जरूर, परंतु जजमेंट थोडंसं खराब होतं, हरकत नाहीये. खरं तर चांगला गोलंदाज आहे, परंतु आज देखील चांगला षटक त्याने फेकलंय आणि चेहऱ्यावरती तुम्हाला स्मित हास्य नेहमीच पाहायला मिळेल. यस, एकदा इकडे बघा निलेशजी कालेकर. यस यस, मयूर खामकर आपण कुठे असाल तर यायचं मुख्य व्यासपीठावरती. तुमचा घड्याळ घेऊन जा. गोरदास प्रशांत बॅटची काढा घेतली, बॉल मागे चाललाय, फाईन लेगला पुन्हा एकदा मयूर शेठ खाडे. यस, क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या, हे क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. खरं तर संघ पुढे सरकला. बक्षीस पात्र फेरीमध्ये संघ नक्कीच दाखल झाला. काल जंगी पार्टी होती. यस, 15 ते 20 हजार रुपये त्यांनी पोरांवरती खर्च देखील केलाय. मोकळ्या मनाचा, मोकळा स्वभावाचा मयूर शेठ खाडे तुम्ही पाहताय. आणि निलेशजी कालेकर पेट्रोल बाई असल्या तर मग काय बोलूनच फायदा नाही. असं वाटत होतं शिल्पा शेट्टी आले की काय, अशी कंबर हलत होती मन्नू थॉमस यांची.
बालाजी भोपी यांच्यासाठी कॅच प्राइज आलाय. यस, यावेळेस मात्र बॉल चालाय फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु निलेशजी मराठे यांच्याकडून कॅच प्राइज आहे बालाजी भोपीसाठी. जर बालाजीच्या अगेन्स्ट षटकार आला तर बालाजीला 100 रुपयाचा कॅच प्राइज देण्यात येईल. चार धाब्याच्या साथीने धावफलकावरती धाबा 50 अप, 50 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. ऑन साइडला खेचलाय, चांगला फटका पाहायला मिळतो. टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. जेम्स स्पोर्ट्सचे खेळाडू होते. खर तर तुम्ही पाहताय साई मेनमेने ज्यांनी सामना सुरू होता त्यावेळेस कॅच नाही घेतली, परंतु आता जेल स्वीकारलाय. 500 रुपयाचा जेल यायचं आपण. अजून एक चांगला फटका हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या बालाजी भोपीनं सामना डिफेन्स केला होता, मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने स्वीकारला होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा षटकार, सेकंड इन रो. यस, बालाजी 200 रुपये जमा झाले तुमच्या खात्यामध्ये निलेश मराठे यांच्या माध्यमातून. राईट ऑन द विकेट. या बळाला देखील आता इथे मात्र सुटकेचा मोकळा निश्वास सोडलाय बालाजी भोपीनं. बालाजी भोपी त्याने मात्र 2 षटकार जरूर इथे खर्च केलेत. 65 धाबा धावफलकावरती 62 62 धाबा मापे असावी. राऊंड द बिगिन. अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतोय निलेश कालेकर, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेश कालेकर 3 बॉल 3 सिक्सर इथे मात्र आलेत. 2 बॉल वरती 2 आधी आले, त्यानंतर एक षटकार आलाय. तुमचं काय म्हणणं असेल निलेश? तेरा बॉल आणि 34 वरती बॅटिंग करतोय लकी माली. एकदा जोर टाळ्या लकी साठी. 13 चेंडू आणि 34 धावांवरती खेळतोय. यस, प्रशांत भोईर आता काहीसा चर्चा करत असताना. चला स्पीडअप करा प्रशांत, लगेच खेळायला सुरुवात करा. काय हरकत नाहीये, 300 जमा झालेत. आता सुटले बालाजीची. बालाजी आमचे मित्र आहेत, आम्ही त्यांची थट्टा मस्करी करू शकतो. आडबा वाटण्या खेळण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये विकेटला ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये खेळाडू पोहोचलाय. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे देखील मिळते. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव मधरच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना गुड आणि मिडियम द विकेट. धाव फलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आतापर्यंत 71 71 धाबा. या ओव्हर मध्ये 25 धावा बालाजीने खर्च केल्या. दिनेशजी हरिश्चंद्र धुमाल साहेब त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो इथे कॅच प्राइज देत असताना साई मिनमिनेला. या साई वेलप्लेट. परंतु जर अशा जेल तुम्ही मॅच चालू असताना घेतल्या असताना तर तुम्ही जिंकले असते, यात शंकाच नाही आहे. यस, षटक क्रमांक 5 संपन्न झालाय आणि 5 षटकाच्या अंती धाबा 71 आणि 72 धाबांचं लक्ष्य पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु 72 धाबा खरं तर 71 धाबा चेस केल्या टीम आई एकविरा संघाने, हे विसरून चालणार नाहीये. चला 20 मिनिटाचा अवधी आहे 4 षटकांसाठी. 5व्या षटकांसाठी खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमध्ये घेतोय, त्यामुळे लगेच आता क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. चला लकी, लवकरात लवकर आपण या. लकी बाहेर चालत असा आलाय का किती दमलाय, परंतु षटकारला लांब लांब मारले.
लक्षात असू द्या रोहित, 25 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे, त्यामुळे तुम्ही स्पीडअप करा कारण आपल्याला 2 मॅचेस अजून कव्हर करायचे आहेत. युवराज नवले आणि त्याच्या साथीनं प्रशांत भोईर ही जोडी तुम्ही पाहताय. स्ट्राईकला युवराज, गोलंदाज रोहित, राईट फ्रॉम द विकेट. पहिला बॉल गोपनीसारखी बॅट फिरवली, बॉल चालला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पोहोचला, प्रथमेश चेंडूवर फेक करतोय, दरबान एक चिक्की सिंगल. उदयनमुख खेळाडू खर तर आपण लीग भरवत असतो, मानकेली प्रीमियर लीग. त्याचं एकच कारण असतो, जो संघ असतो आपला ग्रामीण गटातील त्याच्यामध्ये चांगला चांगला नवीन नवीन उदयनमुख खेळाडूची वर्णी लागावी, कोणता खेळाडू चांगला खेळ करतोय त्यासाठी आपण लीग भरवत असतो. आणि आता तुम्ही पाहताय खर तर युवराज याची वर्णी लागणार आहे, या शंकात नाही. गोलंदाज रोहित, यावेळेस तुम्ही पाहताय त्यांच्या मागे फाईन लेगला चेंडू ट्रॅबल झाला. आय थिंक बॅटची कडा होती आणि इथे धाव मिळणार नाही. खेळताना काळजी घ्या, कोणत्याही प्रकारच्या खेळाडूला दुखापत होऊ नये याची आपण काळजी घ्यायची. यश वॉरियर संघानं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. डॉट बॉलची संमती होत असताना दीपक गडगे यांच्यासाठी कॅच प्राइज आलंय. जर सर्कलच्या बाहेर त्यांनी जेल स्वीकारला तर निलेश मराडे यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. सलग 2 चेंडू आता निर्धाव आलेत. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून राऊंड द विकेट. या वेळेला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक चिक्की सिंगल मिळते. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. धावफलक 2 या आकड्यावरती जात असताना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला फोटो फ्रेम लाभले ते आमचे सागरदादा शिंदे, त्यांचं इथे मात्र शुभागमन झाले, त्यांना विनंती आपण मंचवर द्या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. फलंदाज बाद झालेत, परंतु कोणता बॅटर इथे बाद झालाय ते देखील पाहावं लागेल. प्रशांत भोईर बॅक टू द टॅकआउट. विकेट संपादित केली आहे आणि इथून पुढे जरी त्याने विकेट संपादित केली तर सनत मराडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक विकेट साठी, आणि ते कॅश प्राइज फक्त रोहित साठीच असणार आहे. यस, धीरज मराडे यांनी असं सांगितले सनत साठी की पहिले धीरज मराडेच्या अकाउंटला पैसे जमा करा. हे बंधू प्रेम आहे मराठे बंधूंचं, ते तुम्ही बघून घ्या, कारण आम्ही समालोचक आहोत, बिनपगारी फुल अधिकारी. गोरदस यार. यस, कॅश प्राइज आले दीपक गडगे आणि त्यानंतर गोरख शेट्टीसाठी 2 टप्पा झेल जर त्याने स्वीकारला तर निलेश मराठे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. लक्षात असू द्या, दीपक आणि गोरख 2 टप्पा जेल जर स्वीकारला तर निलेश मराठे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मग जेल जर आला तर तुम्ही त्याला सोडून 2 टप्पा घेऊ शकता, हे तुम्ही ठरवायचं आहे. हा चौकार आलाय 4 धाब्याच्या साथीने टीमची टोटल. यस, निलेश मराठे. यस, पंकज बोलेंनी सांगितलंय की बालाजी भोपीने जे 3 षटकार त्याच्या अगेन्स्ट आले बालाजीच्या, त्याचे 300 रुपये तुम्ही आधी पाठवायचे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील संपर्क नव्हता. थोडासा बॅकफूट वरती संघ तुम्ही पाहताय. मदरच्या मध्ये एकविरा 11 हा संघ तुम्ही पाहताय. गोलंदाजी करत असताना दाबा जास्तीत जास्त खर्च झाला.
षटक क्रमांक पहिले संपन्न. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक टीमची टोटल धावसंख्या 6 धाबा, एक फरदा बाद झालाय. खर तर लक्ष्य या मॅच मध्ये 72 धाबांचा, त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रथमेश बाईकर. प्रथमेश बाईकर लेफ्ट मारतो विकेट. पहिला बॉल चांगला फटका पार मिळतोय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन बॉल मात्र डीप मध्ये चालला. एक सिंगल इथे एक पडली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. हर्षदजी दिलीप बैकर यांनी बांधलेला संघ तुम्ही पाहताय मद्राच्या मध्ये खेळतोय. ग्रीबा निहिरा 11 आणि जर सामना जिंकला ग्रीबा निहिरा 11 या संघानं तर विलासजी बैकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या संघाला देण्यात येईल. जास्त दुखापत असेल तर गोलंदाज आपण बाहेर येऊ शकता आणि 12वा खेळाडू तो मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो.
झाला असेल, फिट असतील प्रथमेश तर लगेच खेळायला सुरुवात करा. सर प्रेक्षक वर्ग आपण बाहेर यायचंय, लगेच आपण मैदान सोडा, लगेच आपण खेळायला सुरुवात करू. सॅकिंग वरती बालाजी भोपी गोरदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा प्रथमेश बाईकर लेफ्ट मारतो विकेट. ऑन साइडला घेतला, चांगला फटका बाल मिळतोय. बालाजी भोपी फायर नाव, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. जर हा सामना जिंकवला तर स्वतः माझ्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि हरवला तर रंगा चायनीज. षटकार आले. साधा बेच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती धाबा 13 धाबा. गुरुदास प्रथमेश सज्ज होतोय लेफ्ट मोर द विकेट. एक षटकार त्याच्या जागी जरूर ठोकलाय. दुखापत थोडीशी जाणवतीये परंतु तर देखील अजून एक चांगला फटका. मिस टाइम स्ट्रोक आहे का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक पाठ मोरा टीप मध्ये 2-2 खेळाडू, परंतु बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल्स ओव्हर द लाईन, 4 धाबा. तुम्ही पाहताय खर तर मैदानाच्या बाहेर जे मान्यवर बसलेत त्यांनी जर जेल स्वीकारला तर त्यांच्यासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. एक चौकार एक षटकार बालाजीच्या बॅट मधून. यस, मयूर काडे यांचा 11 संघ जर जिंकला तर सुनील देवाडिका यांच्याकडून 2000 रुपये आणि बालाजी बोपेने जर सामना जिंकवला तर 1000 रुपये. क्या बात आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक चिके सिंगल. धावफलक 18. अशा अपेक्षा आता वाढल्यात बालाजी भोपीकडनं, कारण बालाजी एक चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, तो सामना जिंकू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता पारितोषिक देखील लावले जातात बालाजीवरती. चांगली बॅटिंग करावं लागेल या मॅच मध्ये, कारण संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. या वेळेला बॅटम पाठच्या मधनं तेच तरार करून तुम्ही पाहताय टप्पा पडला. बॉल मात्र बॅटम पाठच्या मधनं निघून चालला. स्थिरक्षकाच्या हातामध्ये टॉटपची समाप्ती होत असताना गोरदास प्रथमेश दुखापत थोडीशी जाणवते तर देखील आज संघासाठी काहीतरी करायचं याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. गोलंदाज यार लेफ्ट मोर द विकेट ना. लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव ती मिळते. टीमची टोटल पुढे सरकत असताना धावफलक तुम्ही पाहताय धावफलकावरती 19 धाबा इथे बनल्या गेल्या. लक्ष या मॅच मध्ये 72 धाबांचे, त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना प्रशांत भोईर ज्याच्याकडून अपेक्षा भरपूर होत्या तो खेळाडू बाद झालाय, परंतु मैदानावरती आता बालाजी भोपीचा संघर्ष तुम्ही पाहता. अभी नाही तो कभी नाही या दोन्ही संघाला माहिती आहे. नॉकआउटच्या मॅचेस बॅटची कडा पुढे खेळाडू सरकला आणि इथे मात्र तुम्ही पाहताय गोरख शेट्टीने जेल स्वीकारलाय. खरं तर तुम्ही पाहता मानकिवलीचा निलेश म्हात्रे म्हणून त्याची ओळख का लेफ्टी राईटी बॅटिंग नेहमीच त्याची होत असते आणि आता तुम्ही पाहता इथे कॅच ड्रॉप झालाय. खरं तर जेल स्वीकारण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता, परंतु एक सिंगल दाबी एक बड्डी गेली आणि या सेक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर वेगाने पुढे सरसावला, परंतु हाताला ब्रश करून या टप्पा पडला, लगेच झेल स्वीकारला आणि ते तुम्ही पाहताय फुरदत बात नसणारा बंटू गो गुरदस्त यार. शेवटचा बॉल पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती अपघात निश्चित होता. परतावा लागेल मागे या मॅच मध्ये. युवराज नवलेचा खेळ संपुष्टात. फलंदाज बाद.
चला म्हणू तमस सर आपण मैदान सोडायचंय मैदानाच्या बाहेर आपण या धावफलक 20 धाबा नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय ओमकार गडगे पुन्हा एकदा रोहित आले ज्या ओमकारने सामना जिंकवला होता तोच खेळाडू आता मैदानावरती दाखल झाला गोरदाज रोहित सज्ज होता राईट राऊंड द विकेट ना साकिंग वरती बालाजी या वेळेला पुन्हा एकदा स्टँडच्या मागे क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय दीपक गडगेच्या माध्यमातून भरपूर प्रयत्न जरूर झाले परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार साथीने धावफलक 24 याकडे बदली जात असताना अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 17 बॉल मध्ये धावसंख्या इथे बनवावी लागेल 48 सामना अजूनही संपलेला नाहीये कारण बालाजी भोपी मैदानावरती खेळतोय भरपूर अशा अपेक्षा आहेत टीम एकविरा 11 ला या संघाच्या माध्यमातून ऑन साइडला ड्राइव्ह केलाय बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला ड्राइव्ह होतोय एक धाव तर एक पडली दुसरीचा प्रयत्न होतोय दोन धावा बनतील का पाहावा लागेल पुन्हा एकदा फलंदाज बाद पुन्हा एकदा इथे मात्र मैदान सोडावं लागतं या मॅच मध्ये बॅटर ओमकार की बालाजी ओमकार बाद नवीन खेळाडू भूषण म्हात्रे आलेत गोरदास यार चांगला फटका आहे पुन्हा एकदा मिड विकेटला खेचला डीप मध्ये चेंडू चाललाय एक धाव तर एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय नकार दिलाय सिंगल धाव एकपटी केली धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या साथीने पुढे सरकेले 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 72 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये त्याच अनुषंगाने आता बॅटिंग करायची रोहित मराठेच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे कारण 2 षटक त्याला फेकायचे यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक घ्या खेळाडू डीप मध्ये पोहोचलाय सिंगल मिळेल सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये 2 धावा एक पडण्याचा प्रयत्न आणि 2 धावा ते तिकीट जोडल्या जातील 2 धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 28 धावा धावफलकावरती इथे जोडल्या गेल्या अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये ऑन साइडला खेचलाय जागेवरूनच बॉलला मात्र फेकून दिलाय डीबॅक स्कोर लेगला खेळाडू पोहोचला जेल तिथे स्वीकारला आणि आता बालाजीला परतावं लागेल माघारी परत बाद नवीन खेळाडू मधल्या आतमध्ये मयूर जात आहेत यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता मोठा फटका ऑन साइडला क्लिअर करायचा होता परंतु नाही जमला षटक क्रमांक 3 देखील संपन्न झालाय
आणि 3 षटकाच्या ते धावफलक जाऊन पोहोचतोय धावफलकावरती आतापर्यंत 28 धावा, लॉस ऑफ 4 विकेट. चला संजय भाऊ कराडे आपण मंचावरती या. जय माळीचा पहिला बॉल भीमर आणि डीप मध्ये गोविंदा पोहोचला, चेंडूतून फेक करेल, दरम्यान 2 धाबा. जय माळी आलेत गोविंदाची मार्क वरती. 1+2 अशा 3 धाबा इथे मिळतील. 12 चेंडू मध्ये 44 धाबाची गरज असताना जय माळीच्या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जबाबदारी दिली आहे आणि इथे 3 धाबा खर्च करत असताना 12 चेंडू आणि आता 41 धाबांची गरज आहे. चला जय, उशीर करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. ऑन साइडला खेळलाय भूषण मात्रेच्या बॅटचा तडाखा. हा भूषण स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धाबा खर्च केल्या जय माळीच्या माध्यमातून. सिक्सर. षटकाराला धावफलक पुढे सरकत असताना 11 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 35 धाबांची गरज. 37 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 11 चेंडू मध्ये 35 बनवायचे. त्याच अनुषंगाने भूषण मात्र त्याच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक आपण पाहिला. गोरदाज राऊंड द विकेट. जय मारी. या वेळेला देखील फटका खेचायचा होतं कुठे आणि आता इथे तुम्ही पाहताय बॉल थडबानला. पुन्हा आता ट्रॅपल होतं डीप मध्ये, क्षेत्रक्षेप पोहोचला. 2 धाबा. फटका मारायचा होता कुठे, फटका मारला कुठे, खेचला अंधेऱ्याला परंतु बॉल बांधऱ्याला आणि या 2 धाबा इथे देखील मिळतील. 39 धाबा. अजूनही 33 धाबांची गरज. 10 बॉलचा खेळ शिल्लक. गोरदास जय. या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळलाय. गरज या मॅच मध्ये अजूनही 33 धाबांची. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. गोरदास जय. राऊंड द विकेट. ब्लॉक हॉलचा चेंडू होता. लाऊड अपील झाली. पुन्हा एकदा इथे पायावरती चेंडू आदळलाय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धाबांची गरज. या वेळेला देखील पुन्हा एकदा बीट होतात. एक षटकार आला होता, असं वाटलं होतं की सामना इथे टर्न होईल की काय, परंतु भूषण मात्र बीट केलं यावेळेस जय माळीनं आणि अजून एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना रटम राऊंड द विकेट.
मिस्टर स्ट्रोक हा देखील फटका फसला. ज्ञानेश्वर माळी जज करतात आणि चांगला जज स्वीकारला. अखेर फलंदाज बाद. धावफलकावरती धाबा. 6 बॉल 33 ची गरज. निलेश कालेकर पेट्रोल भाई. बॉलर ओम बैकर. नेक्स्ट मॅच यश वॉरियर्स संघानं टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. टीम धुमाल स्टार आपल्याला क्षेत्ररक्षक करायचं आहे. रेडी आपण. चला सराव बंद करा. ओम लगेच खेळायला सुरुवात करा. ओमचा पहिला बॉल. येस व्हाईट बॉल. 6 बॉल मध्ये आता 32 ची गरज आहे. ओ यावेळेस मात्र फाईन लेगला बॉल चाललाय परंतु यशच्या आय थिंक उद्ध्वस्त झाला आणि परत बाद. निलेशला आता स्ट्राईक हवी आहे. निलेश उर्फ ज्ञानेश्वर उर्फ पेट्रोल भाई. बरीचशी नावे खरं तर निलेशची तुम्ही पाहू शकता. थ्रो गोलंदाज 10 वर्ष आधी आपण पाहिलं होतं. त्यावेळेस मात्र वेगाचा बादशाह म्हणून निलेशला ओळखलं जायचं. कुणाल पिलके. यस यस चेंडू आलाय. आपण थांबायचा. जो संघ इथे मात्र विजय ठरेल तो संघ थेट फायनल मध्ये एंटर करेल. याच शंकात नाही या. हो कुणाल पिलके त्याच्या बॅट मधून बॉल चालला अगदी मिड विकेटला डीप मध्ये. तुम्ही पाहताय गोविंदा स्टारने झेल त्याला डीपलाय. फलंदाज बाद. चला निलेश आपण स्ट्राईक वरती बॅटिंग करू शकता परंतु स्पर्धा लाईव्ह आहे त्यामुळे तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग वरती थांबावं लागेल. चला स्पीडअप करा. ओम ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका आहे. इथे धाबा किती मिळतील पाहावं लागेल. 1 मिळेल. निलेशला स्ट्राईक आता हवी आहे. चला स्पीडअप करा. निलेशने जर एक षटकार ठोकला तर त्यासाठी कुमार नवले यांच्याकडून 160 रुपये 180 रुपये माफी असावी कारण 120 आणि वॉट अ शॉट. फटका फसला आणि आता निलेश रुसला. खरं तो होतोय बाद. यस 86 नंबर वाला मैदानाच्या पण दाखल होतोय. निलेश फटका कसा फसला. कुठे लागला बॅटच्या. यस दांड्याला लागला तरी देखील बॉल एवढा लांब गेलाय. विचार करा नीट व्यवस्थित लागला तर किती लांब गेला असता. यस नवीन खेळाडू तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये बांडा बैलवाला 86 नंबर वाला.
ओ युट्यूब वरती इथे मात्र सराव केला होता. खर तर युट्यूब बघून बघून सराव केलेला आणि आता हा फटका तुम्ही पाहताय ऑन साइडला चाललाय. धाव इथे मिळते सिंगल. चला जेवण 2 धावा तुम्ही एक शकता. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न करा. बांड्या बैलवाला 86 सोडावा नंबर बाला षटकार किंवा चौकार जर आला तर सुनील देवाडीकर यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज. सामना इथे संपला. सामना जिंकला टीम ग्रीबा निहिरा 11 या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन नरेंद्र माळी. अभिनंदन प्रथमेश बैकर आणि हर्षदजी दिलीप बैकर. अभिनंदन अमोलजी बैकर. अभिनवजी बैकर आपलं देखील